हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाच्या आरतीसाठी आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे गणपती बघण्यासाठी. सगळेजण माकडं रेडी आहेत सगळे, बघा कसे आरशात लाईट बंद करत लाईट चेंज झाला इथं. असे काट्या पोर कसं काय काही अंगाला लागणार आहे काय रे भाऊ? इथं काळं झालं आता. माकडांचं तर काही राहतं, बॉडी बिडी राहते माकडांची. आणि ते So, आता आम्ही चाललेलो आहे. ब्लॉग जास्त मोठा नाही करणार आहे मी, कारण स्टोरेज भरून जातो. छोट छोट. मग आम्ही निघालो मनीषच्या घरी आरतीसाठी. जाताना गणपती बाप्पासाठी प्रसाद आणि हार सोबत घेऊन गेलो. त्यानंतर तुम्ही मूर्ती बघू शकतात किती सुंदर आहे. आम्ही सगळे सोबत गेलो होतो. मग थोडा वेळ बसल्यानंतर आरतीची आम्ही तयारी सुरू केली आणि इथे मी आदित्यची थोडीशी मजा मस्ती करताना मुलगी बघायचा कार्यक्रम चालू आहे बघा. पाणी वगैरे घेतल्यानंतर आरतीची आम्ही तयारी सुरू केली. मी आणि राहुलने पहिली आरती केली, त्यानंतर सगळ्यांनी पण केली आमच्यानंतर, पण आम्ही सगळ्यात आधी आरती केली दोघांनी. आम्ही प्रत्येक वर्षी मनीषच्या घरी जातो आरतीसाठी. मागच्या वर्षी पण गेलेलो आणि आम्ही नेहमीच मनीषच्या घरी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी जातो आणि त्यानंतर आम्ही गणपती बघण्यासाठी जातो, कारण आम्हाला वेळ नसतो. गरबाचे बॅचेस चालू असतात त्यामुळे वेळ नसतो आणि सुट्टीचा दिवस बघूनच आम्ही आरतीला पण जातो आणि त्यानंतर तिथूनच गणपती बघण्यासाठी पण पुढे जातो. सो पुढे तुम्हाला बघायला मिळेल आम्ही नाशिकचे, सातपूरचे गणपतीचे दर्शन केलेले. त्यानंतर आरतीची सुरुवात झाली. बाप्पाला हार वगैरे फुलं वगैरे वाहून आम्ही आरतीला सुरुवात केली. जय देव. जय देव जय देव. जानकी नायकम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चल गा श्री ती झाली आणि सर्वांनी प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही फर्स्ट सातपूर मधले सगळे गणपती बघितले. जेजुरीचं दर्शन घेण्यासाठी सातपूर मध्ये
त्याला प्रेमाने सांगत हे सगळं काही काम अत्यंत आनंदाने करत असतात. त्याचबरोबर हे होते आमच्या सातपूर कॉलनीमधले गणपती, जिथे आमचा क्लास आहे. त्यानंतर आम्ही सगळे क्लासच्या खाली थांबलो, कारण आम्ही जाणार होतो गावात. म्हणजे शालीमारला पण बोलू शकतात, गावात पण बोलतात काही जण. सो आम्ही आत्ता जाणार होतो गावात गणपती बघण्यासाठी, कारण तिथे पण खूप साऱ्या कंपन्यांचे वेगवेगळे गणपती असतात. त्यानंतर मोठे मोठे पण खूप गणपती असतात. सो आम्ही ते बघण्यासाठी गावात जाऊ. नलनील, जांबुवंत, सुग्रीव, अंगद अशा रणधुरंदरांची मात्राही त्याच्या पुढे फिकी पडली. युद्धाच्या आवेशाने तो बेभान होऊन गरजला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सत्यभाऊ खंडारे, जे भाविक थांबले आहेत त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी रस्त्यात थांबून गणपती बाप्पा जे भाविक रस्त्यात थांबले आहेत त्यांनी पुढे सरकार करायचे. गणपती बाप्पाच्या समोर कोणी उभे राहू नये. सो अशा प्रकारे आम्ही गणपतीचं दर्शन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा व्लॉग बघून गणपती बाप्पाचं दर्शन करा, व्लॉगला एन्जॉय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.